पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसौ सुरभूप रामायण तुलसी कहौ कथा अनुसार आसन लीजे प्रेम सहित आइए पवन कुमार सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय। स्वस्ति श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः। नमो भगवते वासुदेवाय जानकी वल्लभो विजयते रामचरितमानस वर्णानामृत संघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारो वन्दे वाणी विनायकौ भवानी शंकरौ वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणौ याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तसमीश्वरम् वन्दे बोधमयं नित्यं गुरुं शङ्कररूपिणम् यमाश्रितो हि वक्रोऽपि चन्द्र सर्वत्र वन्दते सीताराम गुणग्राम पुण्यारण्यविहारिणौ वन्दे विशुद्ध विज्ञानौ कविवर कपीश्वरौ उद्भव स्थिति संहार कारिणीं क्लेशहरिणीं सर्वश्रेयस्करी सीतां नतोऽहं रामवल्लभां यन्माया वशवर्ति विश्वमखिलं ब्रह्मादि देवासुरा यत्सत्त्वादमृषैव भाति सकलं राज्यं यथा ह्यर्भ्रमः यत्पादप्लवमेकमेवै भवाम्बोधे चितीर्षावतां वन्देऽहं तं शेषकारण परं रामाख्यमीशं हरिं नानापुराण निगमागम सम्मतं यत् रामायणे निगदितं क्वचिदन्यतोऽपि स्वान्त सुखाय तुलसी रघुनाथ गाथा भाषा निबंध मति मंजुल मातनोते। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसा महापातक नाशनम्। एक वाणी एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र जीचं चरित्र जीवाचं कल्याण करणारा आहे। रामकथा जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी आहे। रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी आहे। रामकथा प्रपंचामध्ये सर्व प्रश्नांची उत्तर आहे। तर रामकथा जीवनातील दुःखाच्या वजावाकीचे एकमेव साधन आहे। असे ही सुरस अवीट गोड पवित्र श्रीराम कथा आज श्रीराम कथेचा शुभारंभ आहे। सत्य संकल्प क्रिया आणि भगवत कृपा या तीन गोष्टीचं जेव्हा एकत्रीकरण होतं तेव्हा ईश्वर कार्याचा शुभारंभ होतो। आपण ज्या ग्रंथाचं चिंतन करणार आहोत त्या ग्रंथाचं नाव रामचरितमानस आहे। गोस्वामी तुलसीदासजींनी तो ग्रंथ निर्माण केला म्हणून त्याला तुलसी रामायण असंही एक नाव आहे। पण ज्याकरता आम्ही 8 दिवस आमचा अमूल्य असा वेळ देणार आहोत असा कोण आमच्या देशात आहे
की ज्याला रामायण माहिती नाही, लहान मुलांपासून थेट म्हाताऱ्या माणसांपर्यंत प्रत्येकाला रामकथेची पूर्णपणे कल्पना आहे. आज नाही, 2 दिवसांनी तुम्हाला या गोष्टीचा अनुभव येईल. तुम्ही जेव्हा रामकथा ऐकण्याच्या उद्देशाने निघाल तेव्हा तुमचा 10 ते 12 वर्ष वयाचा मुलगाही तुम्हाला अडवून प्रश्न विचारू शकेल. कहाँ जा रहे हो पिताजी? मैं रामकथा सुनने जा रहा हूं बेटे. अरे तो कमाल कर रहे हो पिताजी, वही रामकथा ना जो 5 साल पहले टेलीविजन पर दिखाई दे रही थी? हाँ वही. अरे तो उसमें क्या सुनने का है पिताजी, हम तो आपको यहां बैठे बैठे बता देते हैं. तो बताओ बेटे. देखो पिताजी, महाराज अयोध्यापति दशरथ जी को 4 बेटे राम, लखन, भरत, रिपुसदन. बड़े बेटे राम जी को राजगद्दी मिलने वाली थी, राजगद्दी छीन ली. कई माँ ने भरत बेटे के लिए राम जी को वनवास जाना पड़ा. उनके साथ पत्नी सीता, भाई लखन. सीता का हरण तलाश करते प्रभु आगे निकले. सुग्रीव के साथ मित्रता सेतु बंधन, रावण को मार डाला, अयोध्या आया और राम राज्याभिषेक हुआ. तो ये 2 मिनट के अंदर समाप्त होने वाली ये राम कथा कितने सालों से चली आ रही है, चल रही है और चल रहेगी. इसका मतलब ये होता है कि राम कथा केवल ऐतिहासिक घटना नहीं, हर आदमी के घर की कथा आणि राम कथा है. जिंदगी के हर सवालों का जवाब आणि राम कथा है. जीवनामध्ये सर्व प्रश्नांची उत्तर म्हणजे रामायण आहे. असा एकही प्रश्न जीवनात नाही की ज्याचं उत्तर रामायणात नाही. कोणताही प्रश्न शोधा. सुरळीत चाललेल्या घराचं वाटोळं कसं करावं याचंही उत्तर रामायणात आहे. मंथरा मावशीला गुरु करावं की घर बिघडलंच. जिंदगी के हर सवालों का जवाब. आणि आज या रामकथेची देशाला पूर्णपणे गरज आहे. वाईट वाटतं, ज्याचा काही संबंध नाही त्या मित्रासाठी आमचा लाखो रुपयाचा चुराडा चालला आणि रक्ताचं नात असलेल्या सख्या भावाच्या घशात विधभऱ्या बांधासाठी कुऱ्हाडी चालल्या. तेव्हा प्रश्न पडतो की रामायण याच देशात जन्माला आलं होतं का? मैत्री जरूर करा, जरूर करा मैत्री, पण आपल्या भावाला डावलून करू नका. कारण बंधूच्या प्रेमाची सर मित्राला येऊ शकत नाही. जोपर्यंत तुमच्याजवळ पैसा आहे तोपर्यंत मित्राला तुटवडा नाही. कितीकच मित्र तुमच्या जवळ येतील, पण बंधूच्या प्रेमाची सर मित्राला येऊ शकत नाही. सलाह लेना भाई की चाहे बैर हो. आपला भाऊ वैरी असला तरी कठीण प्रसंगी सलाह बंधूला विचारावी. आणि या सर्व प्रश्नांची उत्तर म्हणजे रामकथा आहे. सख्खे नाही हो, रामायणातल्या प्रत्येक पात्राचा विचार करा. सावत्र भाऊ आहे, सावत्र. भरत कैकईचा, लक्ष्मण सुमित्रेचा, राम कौसल्येचा. पण बंधू प्रेम पहा. पुढे प्रसंग येणारच आहे. उद्या सीता स्वयंवर होणार. उद्या त्याच्या आदल्या रात्रीचा प्रसंग. विश्वामित्राजीच्या पायाची सेवा राम आणि लक्ष्मण दोघेही करतात. विश्वामित्रजी सांगताय, जाओ राघव लखन शयन करो. 80 हजार साल लोहे का आटा खाकर ध्यान करने वाले के ध्यान में नहीं आने वाले आप दुनिया के मालिक मेरे पैर दबाकर मुझे शर्मिंदा क्यों कर रहे हो? जाओ शयन करो. अपने गुरुदेव को प्रणाम करके दोनों भाई शयन करने अपने शयन कक्ष में जाते हैं. आणि शयन कक्षात गेल्यावर आता लक्ष्मणजी रामचंद्राच्या पायशाकडे बसला. डोळापुढे चित्र आणा. आपल्या बंधूची पावलं आपल्या मांडीवर घेतली आणि लक्ष्मणानं प्रभूचे पाय चपायला सुरुवात केली. तेव्हा प्रभू रामचंद्र सांगतायत, लखन रात दिन सेवाई करते रहता है, रात दिन सेवाई, सेवा करते करते मुझे शर्मिंदा बना दिया है. तो लखन की आंखों में आंसू आ गए. भैया सच कहो, मैंने मेरी माँ सुमित्रा को पूछा था तो मेरी माँ ने यही कहा था भैया कि लखन तू मेरे गोद में था तब तुम्हारा पिता दशरथ जी मुझे पूछने आए थे कि तुम्हारी क्या इच्छा है.
तो मैंने यही कहा था लखन कि पतिदेव, मेरी गोद में से जो बेटा जन्म लेगा वो जिंदगी भर बड़े भाई की सेवा करेगा। ये मेरी मां सुमित्रा ने कहा है भैया, तो तुम्हारी सेवा करने के लिए मैंने जन्म लिया है और तुम्हारी सेवा के लिए मेरा जन्म है, तो मुझे सेवा करने दो भैया, सेवा करने दो। लक्ष्मणजी पायशाकडे बसतात, रामचंद्राची पावलं मांडीवर आहे, पाय चपायला सुरुवात झाली। पाय चपता चपता प्रभूला झोप लागली, मध्यरात्र झालेली आहे। मध्यरात्रीचा प्रसंग, प्रभू गाढ झोपलेले, लक्ष्मणजी पायाची सेवा करतायत। इतक्यात एक घटना घडली। काय झालं कोणास माहित, लक्ष्मण रडू लागले। इतके रडतात इतके रडतात इतके रडतात की स्वतःच्या अश्रूवर काही केल्या आणि काबू पाहू शकत नाही। सारखे घळघळ घळघळ अश्रू वाहतात। लक्ष्मणजी हुंदके देऊन रडतात। मध्यरात्र झालेली आहे, लक्ष्मणाचे अश्रू खाली पडतायत। नेमकी पावलं प्रभूची मांडीवर असल्यामुळे प्रभू रामचंद्राच्या पावलावरती लक्ष्मणाचे अश्रू पडत होते आणि गरम अश्रू पडल्यामुळे प्रभूला जाग आली। मध्यरात्र आहे, डोळे उघडले परमात्म्याने पाहतात तर आपल्या सावत्र भावाच्या मांडीवर आपली पावलं आहे आणि आपला लक्ष्मण रडतोय। प्रभू उठले। आई लेकराला जसं जवळ घेते तसं प्रभू रामचंद्रानं लक्ष्मणाला जवळ घेतलं। लेकरू आईला बिलगतं तसे लक्ष्मणजी प्रभूला बिलगले। प्रभूच्या खांद्यावर मान टाकून रडू लागले। प्रभू पाठीवून हात फिरवतात। लखन, क्यों रो रहे हो? कुछ नहीं भैया। क्या तबीयत बिगड़ गई? नहीं भैया। अरे तो आधी रात हो गई, रोते क्यों, सोते क्यों नहीं? तबीयत बिगड़ गई क्या लखन? नहीं भैया। अरे तो हुआ क्या, क्यों रो रहे हो? और रोने लग गए। लखन, क्या भरत की याद आई है? नहीं भैया। तो क्या शत्रुघ्न की याद आई है? भैया नहीं। क्या गुरुदेव वशिष्ठ जी की याद आई है? भैया नहीं। तो क्या सुमित्रा मां की याद? नहीं भैया। तो क्या कैकेयी मां की याद? नहीं भैया। तो क्या कौशल्या मां की याद आई है? नहीं भैया। तो क्या पिताजी की याद? मैं आपकी कसम खा के बोलता हूं भैया कि आप ही मेरे मां बाप हो। आप मेरे साथ होने के बाद किसी मां बाप की याद मुझे नहीं आती। अरे तो मां बाप की याद नहीं आती तो रोता क्यों? मेरा विश्वास हो गया भैया कि कल धनुष्य तुम्हारे हाथों से टूटेगा। अरे तो खुशी की बात है। आगे की सुनो भैया। धनुष्य तुम्हारे हाथों से टूटेगा तो सीता आपको माला पहनाएगी। हाँ, वो तुम्हारी पत्नी बनेगी। हाँ, वो मेरी भाभी होगी। हाँ, और कल मैं तुम्हारी चरण सेवा करने आऊंगा तो भाभी दरवाजे पर खड़ी रहेगी, डांटेगी, मत आओ लखन, चरण सेवा का पूरा अधिकार मेरा है, तुम्हारा नहीं। मैं उनकी पत्नी हूं, खबरदार आज से चरण सेवा करने आया तो मुझे लगता है भैया ये लखन की चरण सेवा की अंतिम रात है और कल से तुम्हारी सेवा मुझे नहीं मिली भैया तो मेरे जीने में क्या अर्थ है? रामचंद्र जी की आंखों में आंसू आ गए और लखन जी को गले लगाकर आधी रात कहते हैं, लखन तूने तो बहुत बड़ा लंबा हिसाब लगा लिया मेरे भाई, लंबा हिसाब लगा लिया। अगर लखन कल धनुष्य मेरे हाथों से टूटेगा, सीता मेरी पत्नी बनेगी तो मैं आज से बंटवारा करता हूं लखन, आज से बंटवारा करता हूं। बाया पैर की सेवा सीता करेगी, दाया पैर की सेवा तू करना। और जिस दिन आप दोनों हाजिर नहीं रहोगे लखन तो दोनों पैर की सेवा मेरा अकेला हनुमान करेगा। जरा विचार करा। एक सावत्र भाऊ उद्यापासून भावाच्या चरणाची सेवा मिळणार नाही, मध्यरात्री रडतो। इथं सख्खा भाऊ विधभऱ्या बांधासाठी आपल्या भावाच्या घशात कुऱ्हाड घालून खून करतो। तेव्हा प्रश्न पडतो, कुठं गेलं रामायण? रामायण मनोरंजनासाठी नाही, आमच्या जीवनातल्या प्रश्नाची उत्तर शोधायची आहे। राम कथा जिंदगी के हर सवालों का जवाब है, जीवनातल्या सर्व प्रश्नांची उत्तर आहे आणि आज देशाला त्या गोष्टीची गरज आहे। देश जर अखंड टिकवायचा असेल
तो आमच्या घरात एकता पाहिजे. घरातली एकता असली तरच आमच्या गावात एकता राहील. गावातली एकता टिकली तर आमच्या तालुक्यात एकता राहील. तालुक्यातली एकता टिकली तर आमच्या जिल्ह्यात एकता राहील. जिल्ह्यातली एकता टिकली तर आमच्या महाराष्ट्रात एकता राहील. महाराष्ट्रातली एकता टिकली तब हिंदुस्तान की एकता बनी रहेगी. देशातली अखंडता टिकवायची असेल तर महाराष्ट्रात एकता ठेवा. महाराष्ट्रातली एकता टिकवण्यासाठी जिल्ह्यामध्ये एकता ठेवा. जिल्ह्यातली एकता ठेवण्यासाठी आमच्या तालुक्यात एकता टिकली पाहिजे. तालुक्यातली एकता टिकण्यासाठी आधी आमच्या गावात एकता पाहिजे. गावातली एकता टिकण्यासाठी आधी आमच्या घरात एकता पाहिजे. घरातली एकता टिकण्यासाठी बंधूचं बंधूवर प्रेम असलं पाहिजे. आणि बंधूचं बंधूवर प्रेम कसं असावं यासाठी सुद्धा रामायणच ऐकलं पाहिजे. जिंदगी के हर सवालों का जवाब आणि राम कथा है. इतकंच नव्हे, पतीनं पत्नी कशी सांभाळावी याचं सुद्धा उत्तर रामायणात आहे. पतीनं पत्नी कशी सांभाळावी. एकदा रेल्वे स्टेशनवरती एक रामायण प्रेमी महात्मा रामायण वाचत बसले होते आणि सुशिक्षित पती पत्नी शेजारच्या बाकड्यावर बसलेले. प्लॅटफॉर्मवरची गोष्ट. त्यातले ते साहेब आले आणि त्या महात्म्याला विचारलं, क्या कर रहे हो? बोले रामायण पढ़ रहा हूं साहब. अरे बस कितने सालों से वही किताब पकड़ कर रखी आप लोगों ने, दूसरी किताबें नहीं मिलती. कितनी किताबें आई दुकान में, रामायण पढ़ते रात दिन. बोले साहब आपको जो कुछ पढ़ना है वो पढ़ो, हम तो आपको मना ही नहीं कर सकते, लेकिन हमें तो रामायण ही प्यारी लगती, तो रामायण पढ़ता आया हूं, रामायण ही पढ़ूंगा मरे तक. जब तक जिंदगी रहेगी तब तक मैं रामायण ही पढ़ूंगा साहब. ठीक आहे, पढ़ो पढ़ो. इतक्यात रेल्वे आली. रेल्वेमध्ये ते महात्मा डब्यात बसले, पण महात्म्यांना जागा मिळाली. त्यामुळे त्यांनी पुन्हा रामायण उघडून वाचायला सुरुवात केली. गाडी सुरू झाली आणि 5 मिनिटांनी डब्यातला प्रवासी एक वरडला, गाडी थांबवा, गाडी थांबवा, गाडी थांबवा, गाडी थांबवा. साखळी ओढल्या गेली. गाडी थांबली. नंतर महात्म्याने बघितलं तर साखळी त्यानं ओढली होती जो साहेब प्लॅटफॉर्मवर या साधूला म्हणत होता, कितने सालों से वही किताब पढ़ते हो, दूसरी किताब क्यों नहीं पढ़ते. तेव्हा या साधूनं त्या साहेबांना विचारलं, साहेब गाडी का थांबवली हो? महाराज मी तुम्हाला म्हटलंय रामायणच का वाचता, दुसरी का पुस्तकं वाचत नाही. त्याच वेळेला माझी पत्नी नळावर पाणी प्यायला गेली. मग तितक्यात गाडी आली. घाई गर्दीत मी बसलो, पण आता लक्षात आलं की माझी बायको प्लॅटफॉर्मवरच राहिली आणि मी गाडीत आलो. साधू महाराज म्हणाले, साहेब राग नाही येणार ना? का? एक सांगू तुम्हाला का, जीवनामध्ये एकदा जरी रामायण वाचलं असतं साहेब तरी बायको विसरून तुम्ही गाडीत बसला नसता. का? त्याचंही उत्तर रामायणात आहे साहेब. म्हणजे काही रामायणामध्ये उल्लेख आहे की रामचंद्र प्रभूने आधी सीता नावेत बसवली आणि मग रामचंद्र बसले. एवढं जरी वाचलं असतं साहेब तर आधी बायको गाडीत बसवली असती, मग तुम्ही बसला असता. साखळी वढायची पाळी तुमच्या जीवनात आली नसती. जिंदगी के जितने सवाल है उस सब सवालों का जवाब आणि राम कथा है. पण असा नियम आहे, विषय काय याही पेक्षा वक्ता कोण याला प्राधान्य दिल्या जातं. सांगतो काय यापेक्षा सांगतो कोण. नाहीतर भाषण चाललेलं आहे दारूबंदीवर संतांची प्रमाण घेऊन. दारू मुकावे मान दारूने अब्रू जायचे, दारू बहु दुर्गंधी दारूने धक्को खायचे, कहे दास करगरिया कि नरक मुझायचे, दारू गांजा मत पियारो अकल गुंग हो जाती है, अपने कबर का दाम खर्च कर मुंह में मक्खी आती है. टाळांचा कडकडाट. बाकीच्यांना वाटतं आपलं गाव व्यसन मुक्तीच्या क्रमांकात नक्की पहिलं येणार. पण भाषण चाललं कोणाचं? ज्याला जास्त झाली त्याचं. काय सांगतो याही पेक्षा कोण सांगतो याला प्राधान्य दिल्या जातं. इथे दोन्ही महत्वाचे आहे. तुमच्या आमच्या जीवनातल्या प्रश्नांची उत्तरं ज्याच्यात आहे तो विषय रामकथा आहे. आणि ग्रंथ निर्माते
तसेच तोला मोलाचे महात्म्य आहे गोस्वामी तुलसीदास। रामायण के अमर प्रणेता कोमल श्रद्धा सुमन चढ़ाओ। 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 पर्वत माँ के अमर त्याग को, पर्वत माँ के अमर त्याग को प्रीत करो तुम भूल न जाओ। रामायण के अमर प्रणेता कोमल श्रद्धा सुमन चढ़ाओ। रामायण के अमर प्रणेता कोमल श्रद्धा सुमन चढ़ाओ। रामायण के अमर प्रणेता कोमल श्रद्धा सुमन चढ़ाओ। रामायण के तुलसी जब तक तब तक रहे मानस की बानी। रामायण के तुलसी जब तक तब तक रहे मानस की बानी। रामायण के तुलसी जब तक तब तक रहे मानस की बानी। रामायण के तुलसी जब तक तब तक रहे मानस की बानी। हर रावण का भविष्य मिटेगा, हर रावण का भविष्य मिटेगा जब तक सीता कल्याणी, जब तक सीता कल्याणी। रामायण के अमर प्रणेता कोमल श्रद्धा सुमन चढ़ाओ। रामायण के अमर प्रणेता कोमल श्रद्धा सुमन चढ़ाओ। पर्वत माँ के अमर त्याग को, पर्वत माँ के अमर त्याग को प्रीत करो तुम भूल न जाओ। रामायण के अमर प्रणेता कोमल श्रद्धा सुमन चढ़ाओ। रामायण के अमर प्रणेता कोमल श्रद्धा सुमन चढ़ाओ। रामायण के अमर प्रणेता कोमल श्रद्धा सुमन चढ़ाओ। गोस्वामी तुलसीदास जी, गोस्वामी तुलसीदासजींचं मूळ नाव राम बोला। आत्मारामजी दुबे आणि माता हुलसी या माता पित्यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला। जन्मतः ते रडले नाही, त्यांच्या मुखातून राम शब्द निघाला म्हणून त्यांचं नाव राम बोला ठेवण्यात आलं। आणि जन्मतः राम बोलाला 32 दात होते। एका ज्योतिष्यकाराने येऊन सांगितलं माता हुलसीला, माते, आमच्या ज्योतिष्य शास्त्राप्रमाणे ज्या बाळाला जन्मतः 32 दात असतात ते कुळाचा नायनाट करणार असतं। कारण भगवान गोपाल कृष्णाला जन्मतः वरचे 2 दात होते आणि गर्गाचार्यजींनी भविष्य यशोदामाईला सांगितलं होतं। यशोदामाई ऊर्ध्वदंतद्वयं जातं पूर्व मातृदोषदं यस्यापि मातुलो नास्ति ते सुतस्य यशोमती। गर्गाचार्य सांगतात यशोदामाई आमच्या शास्त्राप्रमाणे ज्या बाळाला जन्मतः वरचे 2 दात असतात ते आपल्या मामाचा नायनाट करणार असतं। ऊर्ध्वदंतद्वयं जातं पूर्व मातुलो दोषदम। 2 दात जन्मतः कृष्णजीला होते, वरचे 2 दात परिणाम मामाचा नायनाट केला। आता विचार करा, 2 दाताचं असं करतं तर 32 दाताचं कसं करेल? आणि म्हणून सांगितलं की गर्तेत नेऊन टाका। चुनिया नावाची दासी, त्या दासीच्या स्वाधीन रामबोलाला दिलं। ती चुनिया रामबोलांना घेऊन गेली। घेऊन गेल्यानंतर तिचाही काही वर्षांनी म्हणजे 5 वर्षांनी सर्पदंशानं मृत्यू झाला। 5 वर्षे वयाचे रामबोला अनाथ झाले। भूक लागल्यानंतर रडण्याच्या पलीकडे जगात ज्याला काही कळत नाही असे रामबोला, त्यांचं संगोपन ब्राह्मणीन माऊलीच्या रूपामध्ये पार्वती माता करू लागली। पुढे रामबोला नरहरियानंदजीचे शिष्य झाले। रत्नावली नामक सोबत रामबोलांचं लग्न झालं। त्यांच्या पूर्वचरित्रावरून असं सांगण्यात येतं, एकदा रत्नावली ती तिच्या माहेरी गेली असताना
राखी पौर्णिमेचा दिवस आहे आणि राखी पौर्णिमेच्या सणानिमित्त पत्नी गेली असताना राम बोला घरी आले. घराला कुलूप, शेजाऱ्यांना विचारलं घराला कुलूप आहे, माझी पत्नी दिसत नाही. बाबा ती तिच्या माहेरी गेली, आज राखी पौर्णिमा आहे ना. थांबले नाही राम बोला, निघाले. बरं बाकीच्यानी प्रतिबंध केला होती, काही कायमची गेली नाही, येणार आहे. बरं जाण्यासारखी परिस्थिती नाही का? सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस पडतो आहे, नदी दुथडी भरून वाहते आहे, विजांचा कडकडाट, डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही असा काळा कुट्ट अंधकार आहे. तरी अशा भयान रात्री राम बोला निघाले, नदीपर्यंत आले. नदी दुथडी भरून वाहत होती. प्रश्न पडला पलीकडे जायचं कसं? इतक्यात एक प्रेत वाहत येत होतं. राम बोलांना वाटलं खरंच पत्नीचं प्रेम आहे, तिला माहिती असावं माझे पती आल्याशिवाय राहणार नाही, म्हणूनच तिने ही लाकडी फळी सोडली असावी. त्या प्रेताला फळी समजले, त्यावरती बसले आणि मग थोड्या वेळानं पलीकडच्या काठाला उतरून जेव्हा सासूरवाडीला जातात, मध्यरात्र झालेली आहे. सासूरवाडीला गेल्यानंतर इमारतीच्या सभोवती फिरतात. वरती जायचं कसं असा प्रश्न पडला असताना खिडकीला एक काळा साप लोंबकळत होता. राम बोलांना वाटलं काय पत्नीचं प्रेम आहे, तिला माहिती असावं मध्यरात्रीपर्यंत का होईना माझे पती आल्याशिवाय राहणार नाही, तिनंच हा दोर बांधलेला असावा. वेदांत शास्त्र सांगतं मंद अंधकारामध्ये माणसाला रज्जूवरती साप भासत असतो. पण हे इतके विषयाच्या अधीन गेले होते, यांना सापावर रज्जू भासत होते आणि सापाला दोर समजून वरती जातात. खिडकीतनं आत उडी टाकली. उडी टाकल्यावर पत्नी जागी झाली. आरडावरडा करून उठणार, पाहतात आपलेच पती. आता कोणत्या कोर्टात फिर्याद नेणार? पत्नीने विचारलं. तुम्ही? हो रत्नावली. अहो अलीकडे कसा आला? तू नाही का नदीवरती लाकडी फळी सोडली? वरती कसा आला? तू नाही का खिडकीला दोर बांधला? सासूरवाडीच्या लोकांनी चौकशी केली तेव्हा तो दोर नव्हता, साप होता, ती फळी नव्हती, प्रेत होत. ही सगळे कळाल्यावर पत्नी रागावली. लाज न लगता आपको दौड़े आए उस साथ, धीक धीक ऐसे प्रेम को कहा कहूं मैं नाथ, अस्ति चर्ममय देह ममता में इतनी प्रीति, इतनी भगवत पर हो जाए तब होय न भव भीती. हे पत्नीचे उद्गार आहे. लाज नाही वाटत तुम्हाला? मी माझ्या माहेरी दुपारी आले तर माझ्या माग पळत आला, दौडे आयो साथ. पती म्हणून घेण्याच्या योग्यतेचा नाही तुम्ही का? माझ्यावर प्रेम करण्यासारखं काय दिसलं तुम्हाला? हाडा मासाचा रक्तानं भरलेला घाणेरडे युक्त माझा देह, अस्ति चर्ममय देह ममता में इतनी प्रीति, इतनी भगवत पर हो जाए तब होय न भव भीती. पतिदेव जेवढं प्रेम या घाणेरड्या देहावर केलं, एवढं प्रेम जर रामचंद्रावर केलं असतं, प्रभू नाचला असता, तुमच्या पुढे नाचला असता. शहानिया पुरे एकची वचन, तेजा इशारती तट्टू फोकावरी घेती. तुकोबाराय सांगतात तेज घोड्याला इशारा का? ते तट्टू असतो ना, तट्टू. तट्टू म्हणजे गाढवापेक्षा मोठा आणि घोड्यापेक्षा लहान मधली आवृत्ती नव्हे, त्याच्या केसापेक्षा गोमाशा जास्त. तरी त्याचा मालक म्हणतो बस माझ्या तट्टू सारखं तट्टू तालुक्यात नाही म्हणतो. काय नाव तट्टूचं? तट्टू माझा रत्नघोष, 7 दिवसात 3.5 कोस. दिवसाला 1 मैल चालतं तरी आपल्याच घोड्याचं वर्णन करतं. तट्टू माझा रत्नघोष, 7 दिवसात 3.5 कोस. एक मारला फोक मग मागे सरे कोस कोस. तरी वर्णन ते त्याच्याच तट्टूचं करतं नव्हे. वेगळ्या भाषेत सांगू, मारवाडी समाजांच्या भाषेत सांगतो, कारण माझा जास्त सहवास मारवाडी समाजाशी आहे. तट्टू माझा रत्नघोष, 7 दिवसात 3.5 कोस. एक मारला फोक मग मागे सरे कोस कोस.
तरी वर्णन ते त्याच्याच तट्टूचं करतं. नव्हे वेगळ्या भाषेत सांगू, मारवाडी समाजांच्या भाषेत सांगतो, कारण माझा जास्त सहवास मारवाडी समाजाशी आहे. भड भटजी नो घोडो, घोडो को खानो घनो चलनो थोडो. भट भटजी नो घोडो, घोडो को खानो घनो चलनो थोडो. एक मारो छेडो तो नीचे भटजी ऊपर घोडो. तरी वर्णन ते त्याच्याच घोड्याचं करतं. तेजा इशारते तट्टू फोकावर घेती. तेज घोड्याला इशारा कापी. शहाण्या पुरे एकची वचन. राम बोलांना पत्नी जीवनात एकदाच बोलली. परिणाम गोस्वामी तुलसीदास झाले. आम्ही जन्मभर बोलणं ऐकतो, अजिबात फरक पडत नाही. दोन मित्र चौकात भेटले. नमस्कार नमस्कार. का रे कुठे असतो तू? या शहरामध्ये. लग्न वगैरे झालं? दोन मुलं आहेत मला. अरे एका वर्गात शिकलो आपण मॅट्रिक पर्यंत, तुझं लग्न जुळल्याचंही सांगितलं नाही, दोन मुलं झाल्यावर भेटलास आता. ते जवळ आहे म्हणतो. मग चल ना घरी घेऊन मला. चला. मग या घरमालक मित्राने याला नेलं. घरी नेल्यावर बाहेर बसलेल्या आहे. संध्याकाळची वेळ, स्वयंपाकात मग्न होत्या यांच्या धर्मपत्नी. तेव्हा या मित्राने, घरमालक मित्राने आवाज दिला, 2 कप चहा ठेवा. आधीच लेकर रडल्यानं वैतागली होती, धूर झाल्यानं पुन्हा वैतागली होती, आणि स्वयंपाकाची वेळ असल्यानं यांनी पुन्हा चहा ठेवा म्हटल्यानं पुन्हा राग आला होता. विजय सारखी कडाडली. काय हॉटेल बिटेल समजला का तुम्ही? उठला सुटला कोणाला घेऊन येता, दररोज पाहते मी. कोण आहे त्याला तिकडे चहा पाजा, मी नाही मोकळी. हे तर हादरलंच. म्हणजे पहिल्यांदा मित्राकडे आलो, काय स्वागत चालवलं वहिनीने. तेव्हा या मित्राने, घरमालक मित्राला सांगितलं, कशाला वहिनीला त्रास, स्वयंपाकाची वेळ, आपण असं करू ना, तिकडे चहा घेऊ. म्हणजे हा तिकडेच घेऊ. तिकडेच नाही तर तू चालतं काय घरात. आणि दोघेही जेव्हा बोलत बोलत निघाले त्यावेळेला हा मित्र घरमालक मित्राला म्हणतो, का रे एका वर्गात शिकलो आपण मॅट्रिक पर्यंत, तुझं लग्न झाल्याचं माहिती नाही, 2 मुलं झाल्यावर पहिल्यांदा तुझ्याकडे आलो. पण काय जरा तुझं ग्रह खातं मला कडक वाटलं. म्हणजे नाही, मी असताना जर तुझ्यावर एवढी विजेसारखी कडाडली तर कोणी नसल्यावर तुझं कसं होत असेल. तो म्हणला, नाही रे, फार प्रेमळ आहे. एखाद्याच वेळेला तशी बोलते ना तर फार प्रेमळ आहे. इतकं बोलूनही काही वाटत नाही. गोस्वामी तुलसीदासजी झाले का? राम बोलांना पत्नी एकदा बोलली जीवनात. लाज न लगता आपको दौड़े आए वो साथ, देख देख ऐसे प्रेम को कहा कहूं मैं नाथ. अस्ति चर्ममय देह ममता में इतनी प्रीति, इतनी भगवत पर हो जाए तब होय न भव भीती. निघाले पुढे. पिशाचाला प्रसन्न करून घेतलं. पिशाच प्रसन्न झाल्यानंतर पिशाचाने विचारलं, क्या चाहिए? मला रामाची भेट करून पाहिजे. पिशाच म्हणाला, नाही, दुसरं काही मागा. मला दुसरं काही ना, रामाची भेट पाहिजे. दुसरं काही मागा. रामाची भेट पाहिजे, दुसरं मागा. रामाची भेट. पिशाचाने सांगितलं, मी भेट करून देऊ शकत नाही, पण एक उपाय सांगतो. तुम्ही हनुमंताची भेट घ्या, म्हणजे तुम्हाला रामाचं दर्शन होईल. हनुमंत कुठे भेटतील? यत्र यत्र राम कथा तत्र तत्र पवन पुत्र. जिथे जिथे राम कथा चालू आहे तिथे तिथे हनुमानजी असतात. मग यांनी विचारलं, आम्ही कसं ओळखायचं? पिशाच सांगू लागलं, रामायणामध्ये सर्वांच्या आधी जे म्हातारं येऊन बसतं आणि सर्व गेल्यानंतर मग शेवटी जातो हनुमान असं. मग तुलसीदासजी रामायणाला रोज येऊ लागले. एक वयोवृद्ध ग्रहस्थ सर्वांच्या आधी येऊन बसायचे आणि सर्व निघून गेल्यानंतर शेवटी जायचे. 2-3 दिवस पाळत ठेवली आणि एक दिवस सर्व समाज गेल्यावर त्या वृद्धांच्या पायाला मिठी मारली. पाय सोड बाबा माझे. नाही, तुम्ही हनुमानजी आहे. नाही, मी याच गावचा म्हातारा आहे. नाही, तुम्ही मारुतीराय आहे. नाही, मी याच गावचा आहे. नाही, तुम्ही हनुमानजी. नाही बाबा, मी इथलाच आहे. तुम्ही हनुमानजी आहे. नाही, मी याच गावचा आहे. पाय सोड. नाही, तुम्ही मारुतीराय आहे. मी मारुतीराय आहे, पण जोरात बोलू नको. सांग तुझं काय काम आहे. कोणाला सांगू नको मी मारुती आहे म्हणतो. मला रामाचं दर्शन करून पाहिजे. जा चित्रकूटावर. चित्रकूटावरती आले. चित्रकूटावर बसलेले असताना एक दिवस घोड्यावरती बसून राजकुमाराच्या रूपात राम लक्ष्मण आलेले आहे. तरी तुलसीदासजींनी नमस्कार केला नाही. त्यांना वाटलं असेल राजकुमार, मला काय संबंध येतो.
नमस्कार केला नाही. मग पुन्हा हनुमानजी येतात, बाबा काल राम लक्ष्मण आले होते, तुम्ही दर्शन घेतलं नाही का? राजकुमार होते तेच ना मग राम लक्ष्मण. तुलसीदासजी पश्चाताप करू लागले. हनुमानजीने सांगितलं पुन्हा एक संधी येईल. आणि एक दिवस आंघोळ झालेली आहे. तुलसीदासजी चंदन उगाळत असताना बटू रूपामध्ये भगवान रामचंद्र चंदन उगाळणाऱ्या गोस्वामी तुलसीदासजींच्या पुढे आले. हात पुढे केला, बाबा हमें चंदन दो बाबा. चंदनही दिलं. यांना वाटलं हे इथल्याच कुठल्या ब्राह्मणाचं पोर असेल, चंदन लागत असेल यांना. चंदन दिलं, स्वतःला लावलं प्रभूंनी बटू रूपात आणि तुलसीदासजीलाही उभा तिलक केला. तरी पाया पडले नाही. असेल ब्राह्मणाचं पोर. हनुमानजीला वाटलं आता संधी जाते, म्हणून हनुमानजी तिथल्याच चित्रकूटावर असलेल्या आम्रवृक्षाच्या फांदीवर पोपटाच्या रूपात येऊन बसले. आणि पोपटाच्या रूपात येऊन हनुमानजीचे हे उद्गार आहे, चित्रकूट के घाट पर भई संतन की भीड़, तुलसी चंदन घिसे तिलक देत रघुवीर. आता सध्या जो तुम्हाला तिलक लावत आहे तो साक्षात रामचंद्र आहे. हे पोपटाच्या वेशातल्या हनुमानजीच्या मुखातले शब्द ऐकले आणि मग दर्शन घेतात तुलसीदासजी. रामायण ग्रंथाची निर्मिती केली. अखंड रामाचं चिंतन सुरू झालं. आनंदाला पारावार नाही. आणि मग पत्नीचं जोड कार्ड आलं. इथे भाषा जोड कार्डाची आहे, रत्नावलीचं. आणि त्यामध्ये लिहिलं होतं, कटी की छबी कनक सी रहत सकिन संग सोय मोही कटे सो डर नाही और कटे डर होय आपकी रत्नावली. पतिदेव तुमच्यावर मी लागेल या शब्दात मी तुम्हाला बोलल्यामुळे तुम्ही माझ्यावरती रुसून निघून गेला, याबद्दल मला वाईट वाटत नाही. पण तिकडे जाऊन जर दुसरं लग्न केलं असेल तर मग मात्र मोठा घोटाळा झाला. तुमची रत्नावली. हे पत्र वाचता वाचता संत तुलसीदासजी रडले आणि रडता रडता उत्तर लिहितात, रत्नावली माझ्या बाबतीत तुझा गैरसमज झालेला आहे. कट एक रघुनाथ संग बांध शीस जटा केस, तुलसी तो चाखा राम रस, पत्नी के उपदेश तुझा तुलसीदास. हे उत्तर पाठवतात. तुझ्यावरती रुसून मी निघून गेलो, ते दुसरं लग्न करण्यासाठी नव्हे. आता मी रामाचा झालो. बांधे शीस जटा केस, मी जटा बांधलेल्या आहे. अखंड राम प्रभूचं चिंतन करण्यात मग्न आहे. तुलसी तो चाखा राम रस, पत्नी के उपदेश, हे तुझे माझ्यावर अनंत उपकार आहे. तुझा तुलसीदास. असे अधिकारी संत गोस्वामी तुलसीदासजी की ज्यांच्या रामायण ग्रंथाला मधुसूदन सरस्वतीजींनी अभिप्राय दिला, आनंद कानने हेस्मिन जंगम तुलसी तरुहु, कविता मंजिरी भ्राती राम भ्रमर भूषिता. आनंद रूपी वनामध्ये तुलसीदासजी हे चालतं फिरतं तुळशीचं झाड आहे. तुळशीदासजींची कविता म्हणजे तुळशीला आलेली मंजिरी आहे. आणि त्या मंजिरीवरती गुंजाराव करणारा भुंगा म्हणजे साक्षात रामचंद्र भगवान आहे. असे अधिकारी संत गोस्वामी तुलसीदासजी या रामायणाचे ग्रंथ करते आहेत. या ग्रंथाला रामचरित मानस हे नाव का दिलं, याचं एक कारण आहे. बरेच दिवस रामाचं चरित्र भगवान शंकराने आपल्या मनात ठेवलं होतं. योग्य श्रोता पार्वती मिळाल्यावर ते चरित्र पार्वती आईला सांगितलं. मनात ठेवलं चरित्र म्हणून त्या ग्रंथाचं नाव रामचरित मानस किंवा मानस सरोवराची उपमा दिलेली आहे. पण त्या मानस सरोवरामध्ये आणि या मानस सरोवरामध्ये जमीन आसमान इतकं अंतर आहे. त्या मानस सरोवरामध्ये स्नान करण्यासाठी जावं लागतं. हे मानस सरोवर प्रत्येकाच्या घराघरात येतं. त्या मानस सरोवरामध्ये विहार करणारे राजहंस आहे. या मानस सरोवरामध्ये आनंद लुटणारे परमहंस आहे. त्या मानस सरोवरामध्ये पाय जर घसरला तर बुडण्याची भीती आहे. या मानस सरोवरामध्ये जो बुडाला त्याचा बेडा पार. आणि म्हणून या ग्रंथाचं यथार्थ नाव आहे रामचरित मानस. त्या मानस सरोवरामध्ये पाणी आहे, इथे सिद्ध संताची वाणी. आणि म्हणून भाषेचा व्यवहार
कोणत्या नियमास अनुसरून होतो याचा विचार ज्या शास्त्रात केला जातो त्याला व्याकरण शास्त्र म्हणतात, किंवा व्याकरणाची दुसरी व्याख्या आहे शुद्ध कसे लिहावे, शुद्ध कसे बोलावे याचा विचार ज्या शास्त्रात केला जातो त्याचं नाव व्याकरण आहे. तसं जगावं कसं, समाजाशी वागावं कसं याचा विचार ज्या ग्रंथात केलेला आहे तो रामायण ग्रंथ आहे. 7 कांडामध्ये विभागलेला हा ग्रंथ आहे. एकंदर यामध्ये 4 घाट आहे. शिव पार्वती संवाद तोही कैलास पर्वतावर, काक वृषुंडी संवाद निलगिरी पर्वतावर, प्रयाग क्षेत्रावरती याज्ञवल्क्य आणि भारद्वाजजी, आणि शरणागतीच्या घाटावरती गोस्वामी तुलसीदासजी. एक ज्ञानाचा घाट आहे, एक कर्माचा घाट आहे, एक भक्तीचा घाट आहे, एक शरणागतीचा घाट आहे. 4 ठिकाणी कथा चाललेली आहे, पण ते 4 घाट आहे. शिव पार्वती कथा सांगतात, हा ज्ञानाचा घाट आहे. काक वृषुंडी आणि गरुडजीची कथा चाललेली आहे, हा भक्तीचा घाट आहे. याज्ञवल्के भारद्वाजजीची कथा चाललेली आहे, हा भक्तीचा घाट आहे. काकवृषुंडी गरुडजीची कथा तो कर्माचा घाट आहे, आणि गोस्वामी तुलसीदासजी कथा सांगतात हा शरणागतीचा घाट आहे. ग्रंथ प्रारंभ करण्यापूर्वी गणरायाला नमन करण्याची पद्धत आहे. या न्यायानं गोस्वामी तुलसीदासजी गणेश सरस्वतीला वंदन करतात. ग्रंथ प्रारंभ. गाये गणपती जगवंदना, गाये गणपती जगवंदना, गणपती जगवंदना, गणपती जगवंदना, गाये गणपती जगवंदना, गाये गणपती जगवंदना, गाये गणपती जगवंदना. शंकर सुवन भवानी के नंदन, शंकर सुवन भवानी के नंदन, गाये गणपति जगवंदन, गाये गणपति जगवंदन. शंकर सुवन भवानी के नंदन, शंकर सुवन भवानी के नंदन, गाये गणपति जगवंदन, गाये गणपति जगवंदन. मागत तुलसीदास कर जोरे, मागत तुलसीदास कर जोरे, मागत तुलसीदास कर जोरे, मागत तुलसीदास कर जोरे. बरसहु राम सिय मानस मोरे, बरसहु राम सिय मानस मोरे, बरसहु राम सिय मानस मोरे, बरसहु राम सिय मानस मोरे. गाये गणपति जगवंदन, गाये गणपति जगवंदन. शंकर सुवन भवानी के नंदन, शंकर सुवन भवानी के नंदन, गाये गणपति जगवंदन, गाये गणपति जगवंदन.
गाइए गणपति गजवदन, शंकर सुवन भवानी के नंदन, मागत तुलसीदास कर जोरे। गणेश ज्ञान आहे, सरस्वती भाषा आहे. जेव्हा ज्ञान आणि भाषा या दोन गोष्टीचं एकत्रीकरण होतं तेव्हा तो जगमान्य पुरुष होतो. जगमान्य. स्वामी विवेकानंदांच्या जवळ भाषा होती, ज्ञान नव्हतं. रामकृष्ण परमहंसजी जवळ ज्ञान होतं, भाषा नव्हती. काही खूप विद्वान असतात तर पटवून देण्याची हतवटी नसते. म्हणजेच याला म्हणतात ज्ञान आहे पण भाषा नाही. डबल ग्रॅज्युएट शिक्षक असेल तर 7वीच्या मुलांना सुद्धा पटवून देण्याची कला नसते. 10वी झालेले असतात तर मॅट्रिकच्या मुलाला शिकवण्याची हतवटी त्यांना असते. तसं विवेकानंदांच्या जवळ भाषा होती, ज्ञान नव्हतं. रामकृष्ण परमहंसजी जवळ ज्ञान होतं, भाषा नव्हती. विवेकानंद शिष्य झाले, रामकृष्ण परमहंस गुरु झाले. यांचं ज्ञान, यांची भाषा, दोन्हीचं एकत्रीकरण झालं. परिणाम विवेकानंद जगमान्य पुरुष झाले. सरस्वती ही भाषा आहे, गणेश जी ज्ञान आहे. मग गणेश सरस्वतीला वंदन. पुढे शिव पार्वतीला वंदन. पण शिव पार्वतीला वंदन करताना एक शब्द घातलेला आहे, भवानी शंकरौ वंदे श्रद्धा विश्वास रूपिणौ याभ्या विना न पश्यन्ति सिद्धा स्वांतस्तमीश्वरम. भवानी शंकरौ वंदे श्रद्धा विश्वास रूपिणौ. भवानी श्रद्धा आहे तर विश्वास शंकर. बरीच माणसं श्रद्धा आणि विश्वास एकाच अर्थी लावतात. श्रद्धा म्हणजे विश्वास, विश्वास म्हणजे श्रद्धा. नाही बाबा, विश्वास आणि श्रद्धेमध्ये जमीन अस्मान इतकं अंतर आहे. विश्वास वेगळा आणि श्रद्धा वेगळी. श्रद्धा स्त्रीलिंगी आहे, विश्वास पुल्लिंगी आहे. श्रद्धेचा जन्म आहे, विश्वास अजन्म आहे. श्रद्धेत चढउतार आहे, विश्वास सारखा आहे. श्रद्धा आंधळी असण्याची शक्यता आहे तर विश्वास जागरूक आहे. ती श्रद्धा, तो विश्वास. श्रद्धा स्त्रीलिंगी आहे, विश्वास पुल्लिंगी. जन्म श्रद्धेचा आहे, विश्वास अजन्म आहे. म्हणून जन्म पार्वतीचा आहे, महादेवाचा नाही. अजन्मा तत्व आहे. भगवान शंकर अजन्मा तत्व, त्यांचा जन्म नाही. मातू पितू हिना, महादेवाला मायबाप नाही. लहान मुलांना तुम्ही उठवा, उठ रे, सांग श्रीकृष्णाचे मायबाप वसुदेव देवकी, बैस खाली. तू सांग रे रामाचे मायबाप दशरथ कौसल्या, बैस खाली. तुम्ही सांगा महादेवाचे मायबाप. इथं मोठा मोठा पंडित गप्प बसतो, कुठेच नाही. मातू पितू हिना. एक प्रसंग असा आहे की जेव्हा भगवान शंकर नवरदेव झाले, दक्षाच्या घरी वरात गेली आणि नवरदेवासोबत एक हेल्पर नसतं का, त्याला वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावं आहे. तिकडच्या भागात त्याला करवला म्हणतात, कलोरा. आपल्याकडे लांडगा म्हणतात. नारदजी लांडगे झाले म्हणजे कलोरा झाले. नारदाला वाटलं कुठंच लग्न जमत नाही तर निदान कलोऱ्याचा चान्स, म्हणून महादेवजी नवरदेव आणि नारदजी कलोरा. वरात गेली दक्ष महाराजांच्या घरी. तिथल्या ब्राह्मण मंडळीने विचारलं, दुल्हे मियाँ हमारे यहाँ का रिवाज है 3 पीढ़ियों का नाम बोलना पड़ता है तब विवाह होगा. महादेवजी घामाघूम झाले. जिथं बापाचं नाव सांगता येत नाही त्याला 3 पिढ्या सांगूच कुठल्या. कलवऱ्याकडे बघितलं तेव्हा कलवऱ्यानं सांगितलं नारदीनं, नारदजी सांगतायत महादेवजी आपण बापाचं नाव बिरंची सांगा. बिरंची. बिरंची? बिरंची क्या मेरा बाप है क्या? मुझे मालूम है जी,
तुम्हारा बाप नहीं है। लेकिन क्या बाप कहने से बाप होता है क्या? शादी से मतलब 2 मिनट के लिए क्या होता है? बोल दो बिरंची। अच्छा देखो पंडित जी, मेरे पिता का नाम बिरंची है। धन्यवाद। अब तुम्हारे दादा का नाम बोलो, तुमच्या आजोबाचं नाव सांगा। पुन्हा नारदाकडे बघितलं, नारदाने सांगितलं आता आजोबाचं नाव विष्णु सांगा। विष्णु क्या मेरा दादा? मुझे मालूम है जी, गुस्सा मत करो, दादा कहने से दादा नहीं होता। बोल दो 2 मिनट के लिए क्या होता है, बोल दो दादा। अच्छा मेरे दादा का नाम विष्णु है। धन्यवाद। एक पीढ़ी बाकी है, तुम्हारे पिता का नाम बिरंची, दादा का नाम विष्णु और दादा के पिता का नाम बोलो तो विवाह हो जाएगा। नारदाकडे बघितलं, नारदानी कानात सांगितलं वेटिंगला 2च नाव होती, माझ्याकडची नावं संपली, तुमचं तुम्ही घ्या बघून। आणि इकडे सगळे पंडितजी धर्म पंडित घाई करू लागले, ब्राह्मण मंडळी घाई करतायत। जल्दी बोलो दूल्हे मियां, विवाह का मुहूर्त बिता जा रहा है, तुम्हारे पिता का नाम बिरंची, दादा का नाम विष्णु, दादा के पिता का नाम बोलो, विवाह हो जाएगा, जल्दी बोलो। ब्राह्मण मंडळी घाई करू लागले। इकडे नारदजी मदत करत नाही, महादेवजीचा राग अनावर झाला। ब्राह्मण घाई करतायत, जल्दी बोलो, पिता का नाम बिरंची, दादा का विष्णु, दादा के पिता का नाम बोलो। महादेव जी को गुस्सा आया, बोले देखो पंडित जी, मेरे पिता का नाम बिरंची है, दादा का नाम विष्णु है और दोनों का बाप मैं हूं। विवाह करना है तो करो, नहीं तो हैरान मत करो, मैं मेरे घर चले जाता हूं। बस मातू पीतू ही ना, बोला माय बाप नाही। अजन्मा तत्व आहे, अजन्मा तत्व। म्हणून तुम्ही लहान मुलाला विचारा, सांग रे कृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमी, शाबास बैस खाली। तू सांग रे रामाचा जन्म चैत्र शुद्ध नवमी, शाबास बैस खाली। तुम्ही सांगा महादेवाचा जन्म कोणत्याच काल निर्णयाला महादेव जयंती नाही, शंकर जन्म कोणत्याच पंचांगात नाही, तुम्ही घरी जाऊन पहा। का? अजन्मा तत्व आहे, मातू पितू हिना, ज्याचा जन्म नाही। म्हणून भगवान शंकर विश्वास आहे, पार्वती माता श्रद्धा आहे। जन्म विश्वासाचा नाही, श्रद्धेचा आहे। जन्म महादेवाचा नाही, पार्वतीचा आहे। हिमालय पर्वत आहे आणि पर्वतापासून झाली म्हणून ती पार्वती आहे। पुन्हा श्रद्धेमध्ये चढ उतार आहे, विश्वास सारखा आहे। ज्याच्यावर आपण श्रद्धा ठेवली त्याच्यातले दोष कळाले म्हणजे श्रद्धा उतरते, आणि त्याच्यातले गुण कळाले म्हणजे श्रद्धा वाढते। तसा चढउतार विश्वासात नाही, विश्वास सारखा आहे। एकदा मम्मीनं सांगू द्यायला पाहिजे, बस मम्मीनं सांगितलं पाहिजे, बरं का बाळू हे तुझे पप्पा। अख्खा तालुका नाही जिल्हा विरोधात गेला तरी मरेपर्यंत पप्पा म्हणजे पप्पा। विश्वास सारखा आहे, श्रद्धेत चढउतार आहे। विश्वास जागरूक आहे, श्रद्धा आंधळी असण्याची शक्यता आहे। आणि म्हणून शब्द आहे अंधश्रद्धा निर्मूलन संस्था, अंधविश्वास निर्मूलन शब्द नाही। का? विश्वास आंधळा नाहीच, अंधश्रद्धा असू शकते। अंधश्रद्धा, विश्वास उपजत आहे, प्रत्येकाचा आहे, जनावरांचा सुद्धा आहे विश्वास। तुम्ही पहा मध्यरात्री जर एखादा प्रवासी आणि उतरला तर त्याच्यावर स्टँडवरचं कुत्र भुंकत। स्टँडवरचं कुत्र भुंकलं म्हणजे मग मारुतीच्या देवळाजवळचं कुत्र भुंकत, मग विठ्ठलाच्या मंदिराजवळचं कुत्र भुंकत, मग थिएटर जवळचं मग कुत्र भुंकत, स्टँड जवळचं मग दुसऱ्या आळीतलं, मग तिसऱ्या गल्लीतलं, मग चौथ्या गल्लीतलं, 5व्या गल्लीतलं, अख्ख्या गल्लीतले कुत्रे भुंकायला सुरुवात करतात। मी असं विचारतो, सगळ्या गावातल्या कुत्र्यांनी बघितला का स्टँडवरचा माणूस? फक्त स्टँडवरच्याच कुत्र्यानं तो बघितला ना? मग सगळ्या गावातले कुत्रे का भुंकतात? याचं उत्तर आहे सगळ्या गावातल्या कुत्र्यांचा विश्वास एसटी स्टँडवरच्या कुत्र्यावर आहे। यांना माहिती आहे ज्या अर्थी आपला मित्र भुंकतोय म्हणजे नवीन कोणीतरी आलं। कुत्र्याचा विश्वास कुत्र्यावर आहे, अजन्मा तत्व आहे। हा, विश्वासाची ठिकाणं बदलेल पण विश्वास नाही असा जीव जन्मालाही आलेला नाही। जसं एखादा लाखो रुपये सुटकेसमध्ये आहे, सुटकेस घेऊन निघाला, प्रवासात उतरला जेव्हा आपल्या गावाला तेव्हा त्याचं स्टँड पासून गाव 2 किलोमीटर आहे। तिथं जायला निघाला, वड्यामध्ये 4 सशस्त्र गुंडांनी लांबून चाकू दाखवले, काय सुटकेसमध्ये ठेवा तिथेच। घाबरला, सुटकेस तशीच ठेवून दिली।
15 फुटाहून चाकू दाखवले, सुटकेस ठेवून दिली आणि निघून गेला. उतरल्या चेहऱ्यानं उदास होऊन घरी आला, कुणाशी बोलत नाही. लाखो रुपये गेले. सकाळी आंघोळ केली, स्नान केलं, पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायच्या उद्देशानं निघाला. पण त्याला वाटलं आपण आधी दाढी करून घेऊ, म्हणून सकाळी 9 वाजता हेअर कटिंग सलून मध्ये गेला. खुर्चीवर बसलेला आहे, दाढी चाललेली आहे. दाढी करता करता वस्त्रा नरड्यावर आहे. हे सारखं आरशात बघतं तरी घाबरत नाही. उलट म्हणतंय पा, इकडची मिशी खाली आली तेवढी वर चढवा, इकडची वर गेली ती खाली येऊ द्या. रात्री 15 फुटाहून गुंडाने चाकू दाखवले होते. सुटकेस टाकून घरी आला. आज दिवसा सकाळी 9 वाजता याच्या नरड्यावर वस्त्र आहे तरी घाबरत नाही. का? याचं उत्तर आहे, रात्रीच्या चाकूवर विश्वास नव्हता, दिवसाच्या वस्त्र्यावर विश्वास आहे. विश्वासाचे ठिकाण बदलेल पण विश्वास नाही असा जीव जन्मालाही आलेला नाही. का? विश्वास अजन्मा तत्व आहे आणि तो विश्वास म्हणजे साक्षात भगवान शंकर आहे. मी ते उल्लेख आहे, याभ्याम विनान पश्यन्ति सिद्धा स्वांतस्तमेश्वरम भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिणं. शिव पार्वतीला वंदन, पुढे शिवजीला वंदन, पुढे वाल्मिकीजींना वंदन, हनुमानजीला वंदन, सीतामाईला वंदन, गुरुदेवाला वंदन. गुरुदेवाला वंदन करताना गुरुच्या पुढे गुरुचरण शब्द आलेला आहे. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी. वरनहु रघुबर विमल जसो नायक फलचारि. सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, भाई सब संतन की जय. श्री गुरुचरण बंदव गुरुपद कंच कृपा सिंधु नर रूप हरि. महामोहतम पुंज जासु बचन रवि कर निकर. बंदव गुरु पद पद्म परागा, सुरुचि सुवास सरस अनुरागा. गुरु चरण, चरण गुरुचे आहे, चरण प्रभूचे आहे, चरण संताचे आहे. आपले चरण नाही, आपले पाय आहे. पाय आणि चरण मध्ये हा फरक आहे. चालण्याच्या कामाला पडतात उपयोगी म्हणून पाय, चालण्याचं काम करतात ते पाय, आणि तीर्थ घेण्याच्या लायकीचे असतात ते चरण. काय म्हणतील महाराज, आमचे एवढे गोरेपान असून आमच्या पायाला पाय म्हणता, आणि देवाचे काळे सावळे साधू संतांचे काळे सावळे चरण त्याला चरण म्हणता. हो बाबा, तुमचे गोरेपान असले तरी पाय आहे, संतांचे चरण आहे. का? आचरण आहे. तिथेच उत्तर आहे. ज्याचं आचरण आहे त्याचे पाय चरण आहे, आचरण ज्याचं नाही त्याचे पाय आहे. म्हणून काहीच्या डोक्यावर जोडे आहे आणि काहीच्या जोड्यावरही डोके आहे. जपकट करता करता जर एखादा सापडला स्टँडवर, तर मग त्याला पकडल्यावर कोणी पायातला जोडा काढतं, डोक्यावर पायातला जोडा, डोक्यावर पायातला जोडा, डोक्यावर, याच्या डोक्यावर जोडे. पण एखादा महात्मा गाडीतनं उतरला म्हणजे माणसं जोडा सुद्धा काढू देत नाही. थांबा महाराज, पाया पडू द्या, जोडा आहे बाबा, असू द्या असू द्या महाराज, जोडा काढू द्या, असू द्या. त्याच्या डोक्यावर जोडे, यांच्या जोड्यावर डोके.